कोणी एकेकाळी एक भिकारी होता. तो दारोदार भीक मागायचा. प्रत्येक घरापुढे गेल्यावर तो आवाज द्यायचा, माई पुरणपोळी वाढा. त्याचे हे असे पुरणपोळी मागणे कित्येक वर्षापासून चालले होते. पण प्रत्येक घरी त्याला शिळी भाकरच मिळायची. एका गृहस्थाने त्याला एकदा विचारले, अरे बाबा, तू भीक मागतोस, घरोघरी तुला शिळी भाकर मिळते, मग पुरणपोळी वाढा असे का म्हणतोस? या प्रश्नावर भिकाऱ्याने दिलेले उत्तर अत्यंत आशावादी आणि मजेशीर आहे. भिकारी म्हणाला, अहो, भीकच मागायची तर शिळ्या भाकरीची का मागायची? मागताना कंजूशी कशाला करायची? देणाऱ्याला खुशाल शिळी भाकर देऊ देत, पण आपण मात्र पुरणपोळी मागायची. कोण जाणे, एके दिवशी खरोखरच पुरणपोळी मिळेल. हा भिकारी सकारात्मकता आणि आशावादाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. मागताना कशाला कंजूशी करायची हे वाक्य त्याच्या सकारात्मकतेचे सूचक आहे. तो सांगतो आहे, स्वप्न पहा, मोठी स्वप्न पहा. स्वप्न पाहताना कंजूशी करू नका. तुम्ही आज जरी शिळी भाकर खात असला तरी स्वप्न मात्र पुरणपोळीचे पाहायला काय हरकत आहे? खरं म्हणजे तुम्ही जशी स्वप्न पाहता तसे तुम्ही बनत असता. स्वप्नांमधून तुम्ही तुमचा भविष्यकाळ पाहत असता. स्वप्न म्हणजे ती नव्हे जी झोपेत पडतात. स्वप्न म्हणजे ती जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. भावी काळात आपली वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे हे आपले स्वप्नच ठरवत असतात. तुमची स्वप्न महान असतील तरच तुम्ही महानतेकडे वाटचाल करू शकता. आमची स्वप्नच मुळात दरिद्री असतील तर आयुष्यात ऐश्वर्य आमच्या वाट्याला येणार कुठून? स्वप्न पाहायला वयाचे बंधन नसते. स्वप्न पाहायला कधीही उशीर झालेला नसतो. तुमचे वय काहीही असू द्या, तुम्हाला काय व्हायचे आहे, तुम्हाला काय साध्य करायचे आहे, त्याचे स्वप्न पाहायला सुरुवात करा. ज्याचे तुम्ही स्वप्न बघू शकता तेच तुम्ही वास्तवात साकार करू शकता. ज्याचे तुम्ही स्वप्नही बघू शकत नाही ते तुम्ही कधीच साध्य करू शकत नाही. बारमध्ये काम करणाऱ्या अक्षय कुमारने सिनेमात नट होण्याचे स्वप्न पाहिले. कित्येक वर्ष तो हे स्वप्न उराशी बाळगून होता. संधी चालून आली. अक्षयने संधीचे सोने केले. आज अक्षय कुमार बॉलिवूडचा प्रसिद्ध नट आहे. एकेकाळी लॉलीपॉप विकणारा आणि नंतर बसमध्ये कंडक्टरचे काम करणारा जॉनी वॉकर चित्रपट सृष्टीत नाव कमावण्याचे स्वप्न पाहत होता. त्याच्या मित्रांना त्याचे हे स्वप्न अवास्तव वाटत होते. लक्षात घ्या, जोपर्यंत लोक तुमच्या स्वप्नांना हसत नाही तोपर्यंत तुमची स्वप्ने पुरेशी मोठी नाहीत असे मनाला ठासून सांगा. कंडक्टर म्हणून तिकिटा वाटणारा जॉनी वॉकर चित्रपट सृष्टीत आला. आता लोक तिकीट घेऊन त्याचा चित्रपट पाहू लागले. जॉनीचे स्वप्न साकार झाले. आपण एखाद्या वृक्षाच्या बीजाप्रमाणे असतो. महान वृक्ष बनण्याची क्षमता आपल्यात जन्मजात असते, पण आपल्याला त्या क्षमतेचा विसर पडला असतो. म्हणून आपण स्वतःला बीजच समजत राहतो. वृक्ष होण्याचे स्वप्नही आपल्याला पडत नाही. ज्या बीजांना आपण वृक्ष होऊ शकतो याचा शोध लागतो ते स्वतःला वृक्षाच्या रूपात पाहू लागतात. वृक्ष होणे हेच त्यांचे स्वप्न ठरते. ते स्वतःला जमिनीत गाडून घेतात. अशाच बीजांचा वृक्ष बनतो.
स्वप्न साकार करायचे असेल तर स्वतःला गाडून घेण्याची तयारी ठेवावीच लागते. स्वप्न पाहणाऱ्याने आपले डोळे उघडे ठेवावेत आणि कान बंद करावेत. आमच्या आजूबाजूचे वातावरण जर नकारात्मक आणि खुजे असेल तर सातत्याने आमच्या मनावर नकारात्मक विचारच पडतात. तुम्हाला जर तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करावयाचा असेल तर स्वतःला नकारात्मक वातावरणापासून दूर ठेवा. किमान नकारात्मक विचार कानावर पडू देऊ नका. स्वप्न पाहणे आणि साकार करणे यापासून परावृत्त करणारी सर्वात भीषण बाब म्हणजे नकारात्मक विचार. झोपडपट्टीत राहणारा एखादा हुशार विद्यार्थी शिकून डॉक्टर होण्याचे जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा त्याला प्रोत्साहन देणारे, त्याच्या स्वप्नांना खतपाणी घालणारे फारच कमी लोक मिळतात. जास्तीत जास्त लोक त्याच्या स्वप्नांचा शेंडा खुडणारेच मिळतात. आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने डॉक्टर होणे हे आपले काम नव्हे अशीच स्थिती असते. त्यामुळे ते या डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याला वेड्यात काढतात. त्यांच्या नकारात्मक बोलण्यापासून जर या विद्यार्थ्याने स्वतःला वाचवले नाही तर तो कधीही डॉक्टर बनू शकणार नाही, त्याचे स्वप्न साकार करू शकणार नाही. तुम्हाला जर तुमची स्वप्ने साकार करावयाची असतील तर तुमचे कान बंद ठेवा. नकारात्मक विचारांसाठी तुमचे कान बंद करून टाका. महान स्वप्न एका दिवसात साकार होत नाहीत. त्याकरिता कित्येक वर्ष खर्च घालावे लागतात. अनेक अडथळे पार करावे लागतात. अपयशाशी झुंजावं लागतं. लोक तुमच्या कल्पनांशी सहमत होतीलच असे नाही. तुमची कल्पना चांगली असताना देखील तुम्हाला नकार ऐकायला मिळू शकतो. तुमचा माल चांगला असूनही तो विकण्यासाठी तुम्हाला दारोदार भटकावं लागू शकतं आणि तरीही प्रत्येक दारावर तुम्हाला नकारच मिळू शकतो. पण हृदयात स्वप्नाची ज्योत तेवत ठेवा. नकाराच्या झंझावाताला स्वप्नाची ज्योत मालवू देऊ नका. नकार पचवायला शिका. जे नकार पचवायला शिकतात होकार त्यांच्याच वाट्याला येतो. स्वप्नपूर्तीच्या मार्गात येणाऱ्या अपयशांनी खचून जाऊ नका. अपयशाच्या दगडावर उभे राहून स्वतःची उंची वाढवा. एडिसन, अब्राहम लिंकन यांना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला, पण ते अपयशांनी खचून गेले नाहीत. उलट त्यांनी त्यांच्या प्रयत्नांची संख्या दुप्पट केली. त्यामुळेच ते त्यांच्या स्वप्नांना वास्तवात उतरवू शकले. तुमच्या वाट्याला जेव्हा अपयश येते तेव्हा खिन्न होऊ नका. तुमच्या प्रयत्नांची संख्या दुप्पट करा, तरच तुमची स्वप्ने साकार होऊ शकतील. बऱ्याचदा लोकांना त्यांच्या स्वतःवरच विश्वास नसतो. ज्याच्याकडे आत्मविश्वासाची उणीव आहे अशी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही. आपल्यात काहीतरी उणीव आहे असेच अशा व्यक्तींना वाटत असते. स्वतःवर विश्वास नसणारी व्यक्ती स्वप्न साकार करू शकत नाही. स्वतःवरचा विश्वास वृद्धिंगत करा. ओरिसन स्वेट मार्डेन म्हणतात, जोपर्यंत आत्मविश्वास किंवा आशा नसेल तोवर धैर्य दिसून येत नाही आणि कोणत्याही गोष्टीतली अर्धी लढाई तर याच समजुतीत आहे की जे आपण हातात घेतो ते करू शकतो. तुम्हाला तुमची स्वप्ने रंगवता आली पाहिजेत. तुमच्या स्वप्नांचे नाट्य रूपांतर करता आले पाहिजे. समजा तुम्ही मोठमोठ्या इमारती बांधणारे इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहत असाल तर अशा मोठमोठ्या इमारती
त्यांचे प्लॅन, डिझाईन नजरेपुढे आणा. तुमच्या डोळ्यापुढे सातत्याने अशा इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत. तुमच्या नकाशा आधारे मजूर अशा इमारती प्रत्यक्षात उभारत असल्याचे दृश्य तुमच्या नजरेपुढे उभे करा. चित्रपटातला प्रसंग रंगवावा, त्याप्रमाणे प्रसंग तुमच्या मनात रंगवा. काही स्वप्न ही पेन्सिलीने काढलेल्या चित्राप्रमाणे असतात. त्यांच्यात रंग भरला जाण्याची गरज असते. स्वप्न साकार होत असल्याचे दृश्य जेव्हा तुम्ही तुमच्या नजरेपुढे आणता तेव्हा त्या स्वप्नात रंग भरले जातात. स्वप्न अधिक जिवंत बनते. लक्षात ठेवा, तुमचे स्वप्न जेवढे अधिक जिवंत असेल तेवढी ते प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अधिक असते. मोठमोठ्या कृती करण्यासाठी फक्त ज्ञान आणि साधने पुरेशी नसतात. मोठमोठ्या गोष्टी प्रथम स्वप्नात पाहिल्या जातात आणि नंतरच वास्तवात उतरतात. तुम्ही जेव्हा एखादी उत्तुंग इमारत बघता तेव्हा सर्वप्रथम ती इमारत तिच्या संकल्पकाच्या मनात उभी राहिली असते. नंतर ती आराखड्याच्या रूपात कागदावर उभी राहते आणि त्यानंतरच वास्तवात उभी राहते. मॅक्सवेल माल्टज म्हणतात, तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार, प्रत्येक वास्तव गोष्ट फायद्यामध्ये बदला. तुमच्यासाठी त्या गोष्टी कार्यक्षम आणि उत्पादनक्षम बनवा. गोष्टी जशा आहेत तसा त्याबद्दल विचार करू नका, तर त्या जशा असायला हव्यात त्याबद्दल विचार करा. नुसती स्वप्न बघू नका, ती साकार करा. स्वप्न साकार करायची असतील तर तुमचा जनसंपर्क वाढवा. अधिकाधिक लोकांच्या संपर्कात या. तुमच्या मित्रांची संख्या वाढवा. कोण व्यक्ती कधी कामाला येईल हे सांगता येत नाही. केवळ एकाच क्षेत्रातील व्यक्तीशी ओळखी ठेवू नका. सर्वच क्षेत्रात तुमच्या ओळखीचे लोक असले पाहिजेत. तुम्ही शिक्षक असाल तर तुमचे मित्र केवळ शिक्षक असून चालणार नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, नाटककार, कलावंत असे सर्व लोक तुमच्या परिचयात असले पाहिजेत. एखाद्या चमत्काराने तुमचे स्वप्न साकार होईल असेही समजू नका. स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा. चित्रपटात यशस्वी झालेला नट किंवा नटी फक्त पाहू नका. यशस्वी नट किंवा नटी होण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा जरा विचार करा. गांधीजींची भूमिका हुबेहूब वठविता यावी म्हणून बेन किंग्जले या नटाने दात पाडून घेतले. नटरंगमधील मावशीबाईची सळपातळ भूमिका वठविता यावी म्हणून अभिनेता अतुल कुलकर्णीने सुमारे 18 किलो वजन कमी केले होते. जे लोक कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवतात त्यांचीच स्वप्ने साकार होतात. स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने तुमच्या ज्ञानात भर घाला. जग बदलते आहे, झपाट्याने विस्तारित होत आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. कॉलेजमध्ये तुम्ही जी थिअरी शिकलात त्यापेक्षा वेगळीच थिअरी सध्या प्रचलनात असू शकते. तुम्ही जुनाट होणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या ज्ञानात सातत्याने भर घाला. आपल्या मेंदूला धार लावा. जुनाट गंजलेल्या अवजारांनी यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडता येत नसते. आपले ज्ञान हे त्या अवजाराप्रमाणे आहे. आपले ज्ञान धारदार ठेवा. तेव्हाच कुठे स्वप्ने साकार होतील. दररोज झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही बिछाण्यावर पडता तेव्हा कल्पना करा की तुम्ही एक पक्षी आहात. तुम्हाला पंख फुटलेले आहेत. त्या पंखांचा वापर करून तुम्ही आकाशातून उडत आहात. खाली जंगल दिसते आहे. वाहणारी नदी दिसते आहे. आडव्या येणाऱ्या ढगांच्या आरपार तुम्ही उड्डाण करत आहात.
सकाळी उठल्या उठल्या स्वप्न पहा, कल्पना करा की तुम्ही एक बीज आहात. तुम्हाला जमिनीत पुरले जात आहे. तुमचे एक रोपटे बनले आहे. त्याला पाणी घातले जात आहे. त्या रोपट्याचा विकास होतोय. त्याला पाने, फुले, फळे लागलेली आहेत. यातून तुमच्या कल्पना शक्तीचा विकास होईल. स्वप्न पाहण्यासाठी कल्पक बुद्धी लागते. सरावातून या कल्पक बुद्धीचा विकास करा. तुमच्या कल्पना शक्तीला पंख फुटू द्या. तिला आकाशात मुक्तपणे भरारी घेऊ द्या. स्वप्नांची दुनिया रंजक आणि अद्भुत आहे. स्वप्न पाहायला कोणीही मनाई करू शकत नाही. आपल्या स्वप्नांना कुंपण घालणारी एकच व्यक्ती जगात अस्तित्वात असते. ती म्हणजे स्वतः आपण. लहान स्वप्ने पाहू नका. आज जरी हाती शिळी भाकर असेल तरी पुरणपोळीचे स्वप्न पाहायला विसरू नका. राजेश खवले यांचे आगामी पुस्तकातून.